आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे कशाला? मातेने सांगितलं होतं, आता आपणच माझे परमेश्वर आहात। मातेचा उपदेश तर ऐकलास, आता माझा एक उपदेश ऐकशील? आज्ञा करावी, मी तर आपली दासी आहे। तर पहिली आज्ञा ही आहे की माझी दासी बनून नको राहूस। माझी अर्धांगिनी, माझा मित्र, सखा, साथी बनून माझ्या बरोबर चाल। माझ्या प्रत्येक चांगल्या कामात मला साथ दे आणि कधी मला पथभ्रष्ट होताना पाहिलंस तर मला चुकताना सावर। एका चांगल्या मित्राचं, चांगल्या साथीदाराचं हेच कर्तव्य आहे। माता कैकेयीने म्हटलं होतं, प्रथम दर्शनाच्या या घडीला सजीव राखण्याकरता एखादी भेट अवश्य दे। मी भेट आणली आहे, हिऱ्या मोत्याची नाही, पण भेट स्वरूप आज मी तुला एक वचन देत आहे। इथं तर राजांच्या अनेक राण्यांचा रिवाज आहे, परंतु रामाच्या जीवनात कोणी दुसरी कधी नाही येणार ही रामाची प्रतिज्ञा आहे। ठाऊक आहे ही प्रतिज्ञा मी कधी केली होती? जेव्हा पुष्पवाटिकेत मी तुला प्रथम पाहिलं होतं, अगदी अशा प्रकारेच। घे सीते, घे लक्ष्मणा, बस। खा सीते। दादा। हा लक्ष्मणा, वनात आपल्याला फिरता फिरता 10 वर्ष लोटली। इतक्या वर्षात आपण कितीतरी संत महात्म्यांना भेटलो, त्या सगळ्यांची तर नावही लक्षात नाहीत। लक्ष्मणा, फक्त नावांची सूची लक्षात ठेवून काय फायदा? नाव तर फक्त बाह्य ओळखीसाठी असतं, त्यांच्या आंतरिक गुणांनाच लक्षात ठेवलं पाहिजे। हे सिद्ध पुरुष जे बाह्य जगापासून दूर या दुर्गम स्थानामध्ये बसून साधना करत आहेत, हे जे नगर आणि वस्त्यांमध्ये आपल्या शक्तीचं प्रदर्शन करत नाहीत, ते फार दुर्लभ लोक आहेत। यांच्या तर केवळ दर्शनानेच लाभ होतो। केवळ दर्शनाने काय लाभ होतो? सीते, ज्याप्रमाणे उन्हात फक्त बसल्याने सूर्याची उष्णता आपल्या शरीरात प्रवेश करते, त्याप्रमाणे त्यांच्या निकट बसल्याने त्यांचं आत्मज्ञान, त्यांच्या शक्ती, त्यांच्या भावनांचा सूक्ष्म प्रकाश आपल्या सूक्ष्म शरीरात प्रवेश करतो। ते काही न बोलताच खूप काही देतात। तपोवनाच्या ज्या भागात आता आपण प्रवेश करत आहोत, तिथे एकापेक्षा एक महान ऋषी असतील। जर त्यांच्या सत्संगाचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर आपल्या मनाची आणि बुद्धीची खिडक्या दारं उघडून त्यांच्या चरणांशी बसायला हवं।
जर त्यांच्याकडे जाऊन विनम्रतेने एका भिक्षुकाप्रमाणे मनाची झोळी पसरून चुपचाप बसलात तर आपल्या साधनेद्वारे प्राप्त केलेल्या ज्ञानाची अनमोल रत्न ते तुझ्या जोळीत सहजपणे घालत राहतील. लक्ष्मणा, जीवनात असे क्षण फार भाग्याने मिळतात. अन्यथा अशा महान विभूतींचं दर्शन फार दुर्लभ आहे. काय तू सीतेचं दर्शन घेतलंस? प्रभू, यात माझा काहीच गौरव नाहीये. हा आपल्या शक्तीचा प्रताप आहे की मी भगवती सीतेच्या श्रीचरणांपर्यंत पोहोचू शकलो. हनुमान, हनुमान, तू सीतेपर्यंत पोहोचलास? तू खरंच सीतेपर्यंत पोहोचलास? ती कुशल तर आहे ना? हो प्रभू, देवी सीता कुशल आहेत. मी त्यांचं दर्शन घेऊन आलो आहे. हनुमान, हनुमान, मला असं वाटतंय की ज्या डोळ्याने तू सीतेला पाहून आला आहेस त्या डोळ्यांमध्ये बसून मी सुद्धा स्वतः त्या रूपाचं दर्शन घ्यावं, परंतु हे संभव नाही. हनुमान, आता तूच मला सांग की माझी सीता कशी आहे, ती दिवस कशी कंठत आहे, ती कधी माझी आठवण तरी काढते की नाही? आपण विचारता आहात की कधी आठवण काढते की नाही? भगवान, हे विचारा की काय कुठला असा क्षण आहे की ती आपल्याला विसरत असेल? प्रभू, त्यांनी तर जणू आपल्या चारी बाजूस राम नामाचा वेढा टाकला आहे आणि त्याच वेढ्यात अशा प्रकारे राहते जसा शिंपल्याच्या आत पवित्र मोती राहतो. आणि ज्या जमिनीवर झोपते, ज्या आकाशाखाली राहते, ज्या वायूत श्वास घेते, ती धरती, ते आकाश, तो वायू, सर्व काही रामच आहे. त्यांच्या चारी बाजूस श्रीराम जर नसते तर आज सीता माता जिवंत नसती. खूप भयंकर राक्षसिणी सतत त्यांच्यावर पहारा देत असतात आणि रावणाच्या सांगण्यावरून त्यांना घाबरवत दटावत राहतात. तसं थंडीच्या दिवसात काला पडल्याने कमळ सुकून जाते, त्याच प्रकारे सीता मातेचं शरीर निस्तेज झालं आहे. आपली वाट पाहत पाहत त्यांना निराशा येत चालली होती की कदाचित आपल्याला हे कळलंच नाही की त्यांना कोण घेऊन गेला आहे आणि कुठे घेऊन गेला आहे. याच विचाराने त्यांनी प्राण सोडण्याचा निश्चय केला होता. मी त्यांचे खूप सांत्वन केले आहे आणि विश्वास दिला आहे की श्री रामप्रभू महाराज सुग्रीवांची सेना घेऊन येतील आणि लवकरच लंकेवर चढाई करतील आणि त्यांना मुक्त करतील. भगवंत, जर मातेला जिवंत पाहू इच्छित असाल तर आता विलंब नका करू. नाही सीते, नाही. आता आम्ही कदापि विलंब नाही करणार. पवनपुत्र हनुमानाच्या कृपेनं आम्हाला तुझा शोध लागला आहे. आता आम्हाला जगातली कुठलीही शक्ती नाही रोखू शकत. धीर धर सीते,
आम्ही येत आहोत. आम्ही येत आहोत. हनुमान, तिनं आमच्यासाठी काही संदेश दिला आहे, काही सांगितलंय आम्हाला. हो प्रभू, त्यांनी हात जोडून सांगितलं होतं की मी जे बंधू लक्ष्मणास अपशब्द बोलले होते त्यासाठी मी लक्ष्मणाची क्षमा मागते आणि आपलीही क्षमा मागते. माझ्या इतक्याशा चुकीची इतकी शिक्षा नका देऊ मला. आणि मग त्यांनी सांगितलं की दीनांवर दया करणे तर आपलं व्रत आहे. त्यावेळी माझ्याहून अधिक दीन अजून कोण असेल. मग त्यांनी हा चुडामणी निशाणी म्हणून दिला आणि सांगितलं की हा त्यांना विवाहासमयी मिळाला होता. मग त्यांनी आपल्याला इंद्राचा पुत्र जयंतची गोष्ट आठवून द्यायला सांगितली की जेव्हा जयंतने कावळ्याचं रूप घेऊन आपली चोच मारून माझं रक्त काढलं होतं तेव्हा आपण कुसाच्या एका तुकड्याला अभिमंत्रित करून एका बाणाप्रमाणे त्याच्यावर सोडला होता. तेव्हा त्यापासून वाचण्यासाठी तो तिन्ही लोकात उडत राहिला, परंतु आपल्या अमोघ बाणाने त्याला कुठेच थारा दिला नाही. शेवटी तो स्वतः आपल्याला शरण आला. आपण त्याला एका डोळ्याने आंधळा करून त्याला क्षमा केली. मातेने सांगितलं की ही घटना केवळ आपल्याला आणि त्यांनाच माहीत आहे. हे सांगितल्याने आपला विश्वास बसेल की मी खरंच मातेला भेटून आलो आहे. हनुमान, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जो तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही तो तर मूर्खच म्हणावा लागेल. प्रभू, जयंतची कहाणी सांगून मातेने रडत रडत इतकंच सांगितलं की माझ्यासाठी जर एका कावळ्याची खोडी आपण सहन करू शकत नव्हतात तर आज माझ्यावर जे अत्याचार होत आहेत ते आपण कसे सहन करत आहात? नाही, सहन नाही होत आहे. आम्ही खरंच सहन नाही करणार. आम्ही तुला कसं सांगू की आमच्या मनाची अवस्था काय आहे.